मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयात बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली। या सुनावणीवरून न्यायमूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले आहेत। न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। अक्षय शिंदे याने पोलीस वाहनात पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केला असा दावा पोलिसांचा आहे। याबाबत न्यायमूर्तींनी पोलिसांची पिस्तूल अक्षयने कशी हिसकावली, ती आधीच लोड कशी काय होती यावर आमचा विश्वास बसत नाही। कोणताही सामान्य माणूस पिस्तूल हिसकावून गोळी झाडू शकत नाही। कोणताही कमजोर माणूस पिस्तूल लोड करू शकत नाही। तुम्हाला पिस्तूल वापरता येते का? मी 100 वेळा तरी वापरले आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो। अशा शब्दात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकील आणि पोलिसांसमोर सवाल उभे केले। न्यायमूर्ती मोहिते डेरे यांनी मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी केव्हा नेला, त्याचा व्हिडिओग्राफ आहे का, मृत्यूचे नेमके कारण काय, अक्षयला आणि ऑफिसरला नेमकी कुठे दुखापत झाली असा सवाल सरकारी वकिलांना केला। सरकारी वकिलांनी यावर मृतदेह सकाळी 8 वाजता जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला। शवविच्छेदनाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे। रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला। डोक्यात आरपार गोळी गेली होती। पोलीस अधिकाऱ्यालाही गोळी छेदून गेली असे सांगितले। न्यायमूर्ती चव्हाण यांनी फॉरेन्सिक चाचणी झाली का, ते कोणते शस्त्र होते, पिस्तूल लोड झाली होती का, त्याला पिस्तूल लोड करता येत होती का असे सवाल केले। सरकारी वकिलांनी झटापटीत ती पिस्तूल लोड झाली असे उत्तर दिले। गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला, याबाबत नियमावली काय आहे, त्याच्या हाताला बेड्या होत्या का असे सवालही न्यायमूर्तींनी केले। सरकारी वकील वेनेगावकर म्हणाले, त्याच्या हाताला बेड्या होत्या पण त्याने पाणी मागितले। अक्षयने 3 गोळ्या झाडल्या, 1 गोळी पोलिसाला लागली, मग इतर 2 गोळ्या कुठे आहेत? आपण स्वरक्षणाकरता अशा परिस्थितीवर पायावर किंवा हातावर गोळी मारतो, गोळी कुठे मारावी याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाते। न्यायमूर्तींच्या या सवालावर सरकारी वकिलांनी पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तात्काळ हालचाल केली असे स्पष्ट केले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।